नांदेड जिल्हा काँग्रेस दक्षिणच्या वतीनं जिल्हा कार्यकारिणी व तालुक्यातील काही नवीन कार्यकर्त्यांच्या नवीन नियुक्त्या काल आपले लोकप्रिय खासदार नांदेडचे रवींद्र पाटील चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमुकरेकर यांच्या हस्ते काल कार्यकर्त्यांना काल नियुक्तीपत्र नायगाव येथे मेळाव्यामध्ये देण्यात आले। त्यामध्ये कंधार तालुक्यातील काही कार्यकर्त्यांची नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीवर वर्णी लावण्यात आली। त्याचबरोबर कंधार शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सय्यद सलीम सय्यद रहीम यांची निवड करण्यात आली। जिल्हा काँग्रेस कमिटीवर कंधार तालुक्यातून जिल्हा उपाध्यक्षपदी देवीदास कदम, बाबूराव पांडागळे, त्याचबरोबर सरचिटणीस म्हणून जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून मोहम्मद अजमुद्दीन बबर मोहम्मद, बशेश्वर मंगनाळे, त्याचबरोबर आपले सचिव म्हणून रमेश ठाकूर, माधवराव गीते, प्रभाकरराव व्यवहारे अशा काही कार्यकर्त्यांच्या काल नियुक्त्या करण्यात आल्या, नियुक्तीपत्र देण्यात आले। आणि आता आगामी काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं लवकरच कंधार तालुका काँग्रेस कमिटीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। आणि या बैठकीमध्ये सर्कल वाईज नियोजन करून तालुक्यातील कंधार तालुक्यातील 6 जिल्हा परिषद सर्कल व 12 पंचायत समिती सर्कल या अनुषंगानं भेटीगाठी व दौरे या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत। मला या ठिकाणी एकच सांगायचे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष सर्व ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत आहे। आणि आमची सर्व प्राथमिक तयारी आतापर्यंत पूर्ण झालेली आहे। जवळपास 6 सर्कलमध्ये उमेदवाराची चाचपणी करण्यात आलेली आहे आणि उमेदवारसुद्धा जवळपास कामाला लागलेले आहेत। तर मला या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचं आहे, कंधार नगर परिषदेमध्ये इथल्या मतदारांनी काँग्रेस पक्षाला कौल दिला, नगराध्यक्ष आणि 6 जागा या ठिकाणी निवडून दिल्या। याहीपेक्षा अधिकचं भरघोस असं यश आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीला मिळेल आणि काँग्रेस पक्ष सर्व ताकदीनिशी या निवडणुका लढणार। भाऊ, आपण सांगितलं नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला जनतेने स्वीकारलं, परंतु कुठेतरी नगरपालिका निवडणूक झाल्याच्या नंतर काँग्रेस पक्षामध्ये 2 गट पडल्याचं दिसून आलं। नेमकं काय आहे? हे 2 गट वगैरे असं काही नाही, कुठलाही काही मुद्दा नाही। 2 गट नाहीत, काही नाही, काही ठीक आहे, काही छोट्या मोठ्या गोष्टीचे गैरसमज झाले असतील, पण असा गट तट कुठलाही काही विषय नाही। काँग्रेस पक्ष नगरपालिकेला ज्या एकजुटीने लढला त्याच एकजुटीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला लढणार मी हेच सांगतो। जे काही गैरसमज झाले होते ते आता दूर झालेले आहेत का? आणि येणाऱ्या काळामध्ये नळगे गट आणि तुम्ही एकत्र बैठका घेणार आहात का? बरोबर, एकत्रच बैठका होतील। सर्व एका विचारानंच कामं ज्याप्रमाणे नगरपालिकेला झाली त्याच पद्धतीनं सर्वांना एकत्रितपणे घेऊनच काम या इथून पुढचं सुद्धा काम होईल। जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका लागल्याच्या नंतर तुम्ही महाविकास आघाडी करून निवडणुका लढवणार आहेत की स्वबळावर लढवणार आहेत? ते निश्चितच वरून जे काय प्रदेश काँग्रेसकडून जे काही निर्देश येतील त्या पद्धतीनं आपण ठरवू। त्याचबरोबर माझा विचार आहे, ज्या पद्धतीनं आपण नगर परिषदेला युती केली आणि निश्चितच वंचित बहुजन आघाडी असेल, इतर पक्षांना सोबत घेतल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा झाला। आगामी सुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असेल, आणखी काही समविचारी पक्षांना एकत्रित घेऊनच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुका लढून निश्चितच चांगल्या प्रमाणावर, मोठ्या प्रमाणावर यश कंधार तालुक्यामध्ये मिळणार अशा प्रकारची मला खात्री आहे।